नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान किंवा दुष्काळामुळे झालेले नुकसान, जे काही नुकसान झालेले आहे त्याची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना अनुदान किती मिळालेलं आहे आणि ते मिळालेले अनुदान शेतकऱ्यांच्या कोणत्या बँक खात्यात आलेलं आहे, शेतकऱ्यांना पैसे आले आहेत का नाही, शेतकऱ्यांची केवायसी झाली आहे का नाही, हे सगळं स्टेटस तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता। ही सगळी माहिती ऑनलाईन कशी चेक करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन माहिती चेक करण्यासाठी maha-it.org या वेबसाईटवर यायचं आहे। ही वेबसाईट गव्हर्नमेंटची आहे। आता स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला व्हीके नंबर माहित असणं गरजेचं आहे। हा व्हीके नंबर कुठे भेटेल तर महा सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्र यामध्ये तुम्हाला लिस्ट पाहायला मिळेल, किंवा तुम्ही जर केवायसी केलेली असेल तर त्या केवायसी केलेल्या पावतीवर व्हीके नंबर भेटेल, किंवा तलाठी ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हा व्हीके नंबर मिळवू शकता। व्हीके नंबर टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल। तुम्हाला इथे पूर्ण तुमचं स्टेटस दिसेल। व्हीके नंबर दाखवलेला आहे, त्याच्यानंतर अकाउंट होल्डरचं नाव काय आहे, शेतकऱ्याच्या अकाउंटचा नंबर कोणता आहे आणि कोणत्या अकाउंटमध्ये पैसे पडलेले आहेत, तारीख दाखवेल, त्याच्यानंतर बँकेचं नाव आहे, त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले आहेत ते पण इथे दाखवेल, आणि पेमेंट स्टेटस काय आहे, सक्सेस, पेंडिंग काय आहे ते इथे तुम्हाला दाखवेल। आता येथे बघा, दुसरा हा व्हीके नंबर आहे, त्याच्या रिमार्क मध्ये दाखवत आहे इनएक्टिव्ह आधार, म्हणजे हा आधार कार्डचा प्रॉब्लेम आहे, आणि पेमेंट स्टेटस जे आहे ते फेल्ड दाखवलेलं आहे। आता तुम्हाला आणखी एक मी व्हीके नंबर टाकून दाखवतो। मित्रांनो, तुम्ही आता इथे पाहू शकता स्टेटस नॉट अवेलेबल। हे रिमार्क जे आहे ते तुम्ही ज्या वेळेस केवायसी केलेली नाही किंवा केवायसी झालेली नाही त्याच्यामुळे स्टेटस नॉट अवेलेबल हा रिमार्क दाखवत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन माहिती चेक करू शकता। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।